पुण्यातील महापौर बंगल्याच्या नावावरून आता नवा राजकीय वाद पेटण्याची चिन्ह दिसतात। भाजपचे नगरसेवक रवींद्र साळगावकर यांनी पुणे महानगरपालिकेच्या महापौरांच्या अधिकृत निवासस्थानाला रामदूत असं नाव देण्याची मागणी केली आहे। या प्रस्तावाला भाजपच्या इतर नगरसेवकांचाही पाठिंबा मिळाला असला तरी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं या मागणीला तीव्र विरोध दर्शवलाय। पाहूयात। पुणे महापौरांच्या बंगल्याला रामदूत नाव द्या। नगरसेवक रवींद्र साळेगावकर यांची मागणी। ठाकरेंच्या शिवसेनेचा नामांतराला विरोध। पुण्यातील घोळवे रोड परिसरातील महापौरांचे अधिकृत निवासस्थान पुन्हा एकदा चर्चेत आले। यावेळी कारण आहे या बंगल्याच्या नामकरणाचा प्रस्ताव। भाजपचे नगरसेवक रवींद्र साळगावकर यांनी नगर सचिवांकडे निवेदन देत महापौर निवासस्थानाला रामदूत असं नाव देण्याची मागणी केली आहे। या निवेदनावर भाजपच्या इतर 6 नगरसेवकांच्या सह्या देखील घेतल्या। रामदूत नाव ज्यावेळी आपण देतो त्यावेळी मला असं वाटतं की प्रभू श्रीरामाचे जे निस्सिम भक्त होते हनुमानजी यांचं नाव या ठिकाणी रामदूत म्हणून आपण गेल्या अनेक वर्ष ओळखतो। आणि ज्यावेळी रामदूत असा आपण ज्यावेळी उल्लेख करतो त्यावेळी प्रभू श्री हनुमानजीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही। हनुमानजींची आठवण होत असताना त्यांच्या मागचं त्यांचं धैर्य, शौर्य, त्यांचं कर्तव्य आणि त्याचबरोबर असलेले त्यांचे जनसेवेची भावना ही अधोरेखित झाल्याशिवाय राहत नाही। त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी प्रभू हनुमानजींचं नाव या ठिकाणी रामदूत असं या बंगल्याला द्यावं अशी मी विनंती केली। रवींद्र साळगावकर यांच्या मते महापौरांचे निवासस्थान हे शहराच्या प्रशासनाचं आणि इतिहासाचं प्रतीक आहे। भगवान श्रीरामांचे परमभक्त हनुमान यांना रामदूत म्हणून ओळखले जातं। त्यामुळे या नावातून निष्ठा, कर्तव्य भावना, सेवाभाव, धैर्य आणि जनकल्याणाची प्रेरणा व्यक्त होते। या मूल्यांचं प्रतीक म्हणून महापौर निवासस्थानाला रामदूत हे नाव देण्यात यावं अशी त्यांची मागणी आहे। मात्र या प्रस्तावावर विरोधकांनी आक्षेप घेतलाय। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं हा प्रस्ताव म्हणजे धार्मिक भावनांच्या आधारे राजकारण करण्याचा प्रयत्न असल्याची टीका केली आहे। महापौर बंगला हे एक संविधानिक आणि ऐतिहासिक ओळख असलेलं नाव असून ते कायम ठेवावं अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे। हनुमंताचं नाव तुमच्या राजकारणासाठी कशाला वापरता ना? इतक्या दिवस तुम्ही रामाच्या नावावर पोट भरलं, आता काय हनुमंताच्या नावावर पोट भरायचं का तुम्हाला? देवांची नावं कुठल्याही अशा वास्तूंना देऊ नये हे असं माझं स्पष्ट मत आहे। मी एक पुणेकर आहे, करदाता आहे। महापौर ही एक प्रतिष्ठा आहे, ती प्रतिष्ठा जपली पाहिजे। म्हणून महापौर बंगला हे नाव आहे तसं योग्य आहे आणि हेच नाव राहावं। राजकीय आरोप प्रत्यारोपांदरम्यान आता सर्वांचं लक्ष पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या निर्णयाकडे लागलंय। हा प्रस्ताव मंजूर होणार की फेटाळला जाणार यावर पुढील राजकीय चर्चा अवलंबून असणार आहे। याआधी देखील वृक्षतोडीसारख्या विविध कारणांमुळे चर्चेत राहिलेला महापौर बंगला आता नामकरणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आलाय। महापौर बंगल्याला रामदूत नाव देण्याच्या मागणीमुळे पुण्यात नवा राजकीय वाद निर्माण झालाय। एका बाजूला हा प्रस्ताव सांस्कृतिक आणि प्रतिकात्मक असल्याचा भाजपचा दावा आहे, तर दुसरीकडे संविधानिक ओळख कायम ठेवण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे। आता अंतिम निर्णय महानगरपालिका प्रशासन काय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। महापौर बंगल्याच्या नामकरणाचा हा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन आहे। या प्रस्तावावर काय निर्णय होतो आणि त्याचे राजकीय पडसाद किती उमटतात हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे। बालाजी पोद्दार, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।